नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। तुम्ही सर्वांनी महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे बघितली असाल, पण आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या डोंगरावरती जाऊन असे एक महादेवाचे प्राचीन मंदिर दाखवणार आहे। त्या मंदिरामध्ये असलेली महादेवाची पिंड एक चमत्कारी आणि रहस्यमय आहे। चमत्कारी यासाठी कारण पिंड सह्याद्रीच्या काळ्या खडकामधून स्वयंभू प्रकट झालेली आहे, आणि रहस्यमय यासाठी की पिंडीच्या चारी बाजूने जमिनीमधून पाण्याचा पाझर वाहतो। एवढ्या उंच डोंगरावरती पाणी कुठून आले तुम्हीच विचार करा। आणि हे मंदिर एकांतामध्ये आहे, आसपास कुठेही मनुष्य वस्ती किंवा मनुष्यांचा वावर नसतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून जेव्हा विशाळगडला जायचे तेव्हा ह्या मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेऊन पुढचा प्रवास करायचे। म्हणजे आपल्या दैवताचे पाऊल या मंदिराला लागलेलं आहे। आणि मंदिराच्या मागच्या बाजूचा व्ह्यू एवढा सुंदर आणि मस्त आहे की तो व्ह्यू बघून मनाला एकदम शांती मिळते। खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि समोर असलेला विशाळगड आणि पावनखिंड या मंदिराच्या मागे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळते। पण मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एकदम ॲडव्हेंचर आणि खतरनाक प्रवास करावा लागतो। मंदिरापर्यंत कोणतीही गाडी जात नाही। सरळ सह्याद्रीचा उंच डोंगर आहे जो पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे। वरती जाण्यासाठी दगडांच्या फटीमध्ये हात घुसवत कसे तरी आपल्याला वरती पोहोचावं लागणार आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल सह्याद्रीच्या पठाराच्या वरती अशी पण मंदिरे आहेत जी चमत्कारी आणि रहस्यमय आहेत। तर चला मित्रांनो, आता प्रवासाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला हा डोंगर चढून वरती जायचं आहे। समोर असलेल्या दगडांमधून आपण वरती जाऊ शकत नाही, आपल्याला कुठून तरी साधी वाट शोधावी लागणार आहे। त्यामुळे इथून पुढे मला वरती चढण्यासाठी थोडा मार्ग भेटेन अशी मला आशा आहे। पण असा कोणताही मार्ग नाही जो डोंगराच्या वरती आपल्याला घेऊन जाऊ शकतो। आपल्याला ह्या जंगलामधून दगडांना पकडत कसे तरी झाडांच्या वेलींना पकडत वरती चढावं लागणार आहे, कारण हा डोंगर चढून गेल्याशिवाय आपल्याला मंदिर बघता येणार नाही। आणि हा डोंगराचा व्ह्यू किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही। हा डोंगर जरी दिसायला सुंदर असला तरी वरती चढताना खूप मेहनत लागणार आहे। तरी देखील मित्रांनो, मी कसा तरी हा ॲडव्हेंचर प्रवास पूर्ण करून डोंगराच्या वरती जाऊन तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे। पण वरती जात असताना मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवू शकत नाही, कारण मला कॅमेरा बॅगेमध्ये टाकून बॅग पाठीवरती टांगून कसा तरी हा डोंगर चढावा लागणार आहे। डोंगर चढून वरती आल्यानंतर थोडेसे जंगल लागते, आणि जंगलामधून वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वत्र सपाट दगडांचा प्रदेश बघायला मिळतो। म्हणजे वरती सर्वत्र हे सह्याद्री पठार काळ्या दगडाने बनलेलं आहे। आसपास कुठेही आपल्याला मनुष्य किंवा जनावरे दिसत नाहीत। सर्वत्र शांतता आणि सुंदर निसर्गाचा मस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। या दगडांच्या सानिध्यामधून जेव्हा आपण चालत चालत मंदिरापर्यंत जाणार आहे तेव्हा आपल्याला वाटेमध्ये काय काय अनुभवायला मिळते हे देखील बघत पुढे जायचं आहे। मे महिना चालू आहे तरी देखील या पठारावरती आल्यानंतर थोडीही गरमी जाणवत नाही, ऊन थोडंही जाणवत नाही। एवढी गार हवा या पठारावरती वाहत असते। आणि पठाराच्या मागच्या बाजूला मे महिन्यामध्ये पण ढग जंगलांना कसे टच करून जातात हे देखील आता मी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्या अगोदर आपण चालत चालत समोर असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे। मित्रांनो, ॲडव्हेंचर खतरनाक प्रवास करून फायनली सह्याद्री पठारावरती मी पोहोचलो, आणि मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याचा कुंड आहे। म्हणजे एवढ्या उंच डोंगरावरती पण भगवंताच्या दरबारामध्ये पाणी आहे। हा भगवंताचा चमत्कार म्हणावा लागेल। या कुंडामध्ये तुम्ही हातपाय धुवून मंदिरामध्ये प्रवेश करू शकता, आणि कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आणि थंडगार आहे। आता आपण सर्वप्रथम पाण्याचा कुंड बघूया, जो पूर्णपणे दगडाच्या आतमध्ये बनलेला आहे। आणि दगडांच्या आतमधून पाणी कुठून येते हे भगवंतालाच माहीत असेल। पाण्याचा कुंड बघून मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करून भगवंताचं दर्शन घेऊन स्वयंभू महादेवाची जमिनीमधून प्रकट झालेली पिंड बघूया। पाण्याच्या कुंडाकडे जात असताना वाटेमध्ये मला हे सुंदर फूल बघायला मिळाले। बघू शकता तुम्ही, त्या फुलाचा व्ह्यू किती सुंदर आहे। पांढरे शुभ्र फूल, आणि आतमध्ये
केसर सारखे दाणे बाहेर निघलेले आहेत। या फुलाचे काय नाव आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि असे फूल तुम्ही कधी बघितलं आहे का जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये उगवते। इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दगडांच्या आतमध्ये खोदलेला एक प्राचीन पाण्याचा कुंड बघायला मिळतो। त्या कुंडामध्ये 12 महिने पाणी एकत्रित राहते। कितीही ऊन पडू दे पण पाणी कधीही आटत नाही। बघा या कुंडाजवळ आता मी पोहोचलेलो आहे आणि बाहेरून हा पाण्याचा कुंड असा आहे आणि आतमधून भरपूर खोल देखील आहे। या कुंडाच्या आतमध्ये आपल्याला लहान लहान मासे आणि बेडक पण बघायला मिळतात। बघा आतमध्ये स्वच्छ पाणी आपल्याला बघायला मिळते पण पाण्यामध्ये कोणतरी बाटली टाकलेली आहे। या ठिकाणी या भगवंताचं दर्शन घ्या, पाणी प्या, पण कुंडामध्ये कचरा वगैरे काही टाकू नका। हा कुंड बघितला, आता भगवंताच्या दरबारामध्ये पोहोचूया। पाण्याच्या कुंडापासून पुढे आल्यानंतर मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याला अनेक दगड बघायला मिळतात। या दगडांना लाल जांभा दगड असे देखील म्हटले जाते। या दगडांमध्ये अनेक मूर्त्या खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला आणि प्राचीन सभ्यता बघायला मिळते। म्हणजे पूर्वी या पठाराच्या आसपास किंवा पठाराच्या खाली माणसे राहायची, ती या ठिकाणी येऊन भगवंताचं दर्शन घेण्यासाठी ह्या मूर्त्या खोदायची। या ठिकाणी दोन्ही साईडला 2 महादेवाच्या पिंड्या आहेत आणि आतमध्ये एक गोलाकार घुमट खोदलेला आहे, त्याच्या आतमध्ये एक मूर्ती आहे आणि पुढे अशा अनेक पिंडी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक वर्ष झाल्यामुळे मूर्त्यांचा थोडा आकार झिजलेला आहे आणि या ठिकाणी हा नंदी असावा, नंदीचा आकार आपल्याला दिसत आहे। इथे आल्यानंतर आपल्याला अनेक महादेवाच्या पिंडी खोदलेल्या बघायला मिळतात। हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय आपण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेलं आहे। आता आपण मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी आणखी चालत पुढे जाऊया। या ठिकाणी जो अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो तो शब्दात सांगण्यापलीकडचा आहे, कारण अशा एकांतामध्ये असलेली मंदिरे मनाला वेगळाच अनुभव देऊन जातात। आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला या प्राचीन शिड्यावरून पायऱ्यावरून वरती चालत जावं लागणार आहे। पण तुम्हाला वरती जाण्या अगोदर एक दाखवतो, प्राचीन मंदिराचे अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। वरती जे मंदिर बांधलेलं आहे ते नंतर बांधलेलं आहे, पण या ठिकाणी ही प्राचीन मंदिराची भिंत आपल्याला बघायला मिळते। आणि ही भिंत बघायला आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला आणखी काही प्राचीन मूर्त्या दिसलेल्या आहेत। म्हणजे मंदिराच्या उजव्या साईडला जशा मूर्त्या होत्या तशाच मूर्त्या मंदिराच्या डाव्या साईडला पण आहेत। बघू शकता तुम्ही, इथून पुढे या दगडामध्ये मूर्त्या कशा खोदत नेलेल्या आहेत बघा। मग त्या साईडला शंभू महादेवाच्या अनेक पिंडी होत्या, तशाच पिंडी या साईडला पण खोदण्यात आलेल्या आहेत। या पिंडीच्या वरती माझे दर्शन गेले नव्हते, मी फक्त मंदिर बघण्याच्या उद्देशाने आलो। पण मंदिर बघण्याच्या उद्देशाने आल्यामुळे आपल्याला ही प्राचीन सभ्यता बघायला मिळाली। म्हणजे कदाचित आदी मानवानंतर जी माणसे जन्माला आली त्यांनी ह्या मूर्त्या खोदलेल्या असाव्यात, कारण मूर्तीच्या वरती कोणत्याही मशिनरींचा वापर केलेला नाही। दगडाला दगडावर आपटून खोदून ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। आता ह्या पायऱ्यावरून आपण वरती जाऊन मंदिर परिसरामध्ये पोहोचूया। ओम नमः शिवाय। मंदिराच्या समोर आपल्याला आणखी 2 मूर्त्या बघायला मिळतात। बघू शकता तुम्ही, हे कदाचित महादेवाचे नंदी असावेत आणि हे आहे ते मंदिर जे नंतर बांधण्यात आलेलं आहे। पण मी तुम्हाला बोललो होतो या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जोरदार वारे वाहते, त्यामुळे मंदिराचं छत उडून पलीकडे गेलेलं आहे। पण महाराष्ट्र शासनाने अशा प्राचीन मंदिराकडे लक्ष दिले पाहिजे आणि यांची पुनर्बांधणी केली पाहिजे। वरती गणपती बाप्पा आहेत, गणपतीचे दर्शन घेऊन जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो ते आपल्याला समोर शंभू महादेवाचा नंदी काळ्या पाषाणामध्ये बनवलेला बघायला मिळतो। नंदीचे दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय। आणि हा नंदी खूप जुना असल्यामुळे नंदीची सोंड थोडी मोडलेली आहे। नंदीचे दर्शन घेऊन जेव्हा आपण मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी
शंभू महादेवाची दगडांमधून प्रकट झालेली स्वयंभू पिंड बघायला मिळते. ओम नमः शिवाय. बघू शकता तुम्ही सह्याद्रीच्या काळ्या खडकामधून प्रकट झालेली ही महादेवाची पिंड कशी आहे आणि महादेवाचे तुम्ही दर्शन पण घेऊ शकता. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमानी. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं स्वयंभू पिंडीच्या चारी बाजूने हे पाणी बाहेर निघते, पाण्याचा पाझर असतो. हे पाणी असेच वाहत पुढे मंदिराच्या बाहेर निघते. म्हणजे हा चमत्कार आहे भगवंताच्या पिंडीवरती साक्षात निसर्ग जलाभिषेक करत आहे. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. काल हर, दुःख हर, दारिद्र्य हर, रोग हर, संकट हर. हर हर महादेव नमः पार्वती पतये. हर हर महादेव. सांब सदाशिव. या टेकडीवर मंदिर आहे आणि मी आता मंदिराच्या मागच्या बाजूला पोचलेलो आहे. सह्याद्रीच्या पठाराच्या एका कोण्यावरती उभे राहून जेव्हा आपण मंदिराच्या मागच्या बाजूचा व्ह्यू बघतो तेव्हा हा असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. सर्वत्र घनदाट जंगल, जंगलाच्या वरती असलेला सह्याद्री पठार आणि या सह्याद्री पठाराला टच करून जाणारे हे ढग. हा नजारा बघितल्यानंतर तुम्हाला कदाचित वाटले असेल हा पावसाळ्यातील व्ह्यू असावा, पण हा व्ह्यू मे महिन्याच्या एंडिंगला आपल्याला बघायला मिळत आहे. सर्वत्र हिरवीगार जंगले आणि ह्या जंगलांना बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय सह्याद्रीने हिरवीगार चादर ओढलेली आहे. या जंगलामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही, पण जंगलाच्या मधोमध असलेले एक गाव मी तुम्हाला दाखवू शकतो. बघा, या ठिकाणी जंगलाच्या कुशीत वसलेले हे गाव. या गावातील माणसांना किती सुंदर नजारे बघायला मिळत असतील. ह्या सह्याद्रीच्या घनदाट जंगलाला बघितल्यानंतर तुम्हाला असा अनुभव आला असेल ही महाराष्ट्राची जीवनदाता जंगले आहेत. या जंगलामधून महाराष्ट्राला स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन मिळते. बघू शकता हा नजारा उन्हाळ्यामध्ये एवढा सुंदर आहे तर पावसाळ्यात किती सुंदर असू शकतो. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला थोडं स्लायडिंग पण झालेलं आहे. बघा, या ठिकाणी थोडी चर पडलेले आहे आणि हे दगड खाली घसरलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे खाली उतरण्यासाठी कुठेही जागा नाही. स्लायडिंग झाल्यामुळे हे मोठमोठे दगड खाली घसरलेले आहेत. मित्रांनो, आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा पठाराच्या वरती घेऊन आलो. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप काही प्राचीन सभ्यता बघायला मिळाली. मी फक्त भगवंताचं दर्शन घेण्याच्या उद्देशाने आलो, पण मंदिराच्या दोन्ही साईडला असलेल्या प्राचीन मूर्त्या दगडांमध्ये कशा खोदलेल्या आहेत हे आपल्याला बघायला मिळाले. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला पाण्याचा कुंड देखील आपण बघितला. विचार करा, एवढ्या उंच डोंगरामध्ये कडक उन्हामध्ये मे महिन्याच्या लास्ट एंडिंगला पण पाणी आहे. म्हणजे हे सर्व काही एकदम अद्भुत आहे. या ठिकाणी असलेले एक असे फूल मी तुम्हाला दाखवले जे मी कधीही बघितलं नव्हतं. त्या फुलाचं काय नाव आहे हे तुम्हाला मी सांगायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन स्वयंभू भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर मनाला वेगळाच आनंद मिळाला आणि मन एकदम शांत झालं. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला सुंदर निसर्गाचा व्ह्यू बघून मनाला एकदम मस्त अनुभवायला मिळाला. मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला, भगवंताचे दर्शन घडवून आणलं. हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे मंदिर आणि हा पठार आणि पठारावरील सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडीमध्ये येऊन तिथून वरती चालत या मंदिरापर्यंत यावं लागेल. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हे सर्व काही दाखवलं. हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.